श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आम्ही आलो लुधियानामधील व्ह्यू मॉलमध्ये. तर प्रवास करतानाचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला होता. तर आलो होते एकदाचा व्ह्यू मॉल. खूप एक्साइटमेंट होती की कसा असेल काय असेल. तर आतमध्ये बघितल्यानंतर ना असे चक्कर आल्यागतच झालं की इतका मोठा मॉल मी कधीच बघितला नव्हता आत्तापर्यंत. तर आम्ही घुसलो. मग चला इथे तर असं वर खाली करण्यासाठी लिफ्ट होती. इतकी दुकानं होती, इतकं गजबजलेलं होता तो मॉल. खूप असं डोळ्याला खूप भारी वाटायचं. आम्ही एका दुकानामध्ये शिरलो. तिथं आमचं चाललं होतं फोटोशूट काढायचं. रुद्राची आपली मस्ती चालली होती, इकडे तिकडे खेळण्यात बसला होता तो. त्याला पण इतकं पाहून इतकं भारी वाटायचं ना, हे बघू काय बघू तेच समजत नव्हतं त्याला खाली सोडलं होतं, पण तो काय एका जागेवर बसायला तयारच नव्हता. इकडे तिकडे खेळत होता. रुद्राच्या पप्पाच चाललं होतं फोटो काढायचं. तोपर्यंत आमचं चाललं होतं मस्ती करायचं. हे बघा हा मॉल खूप मस्त आहे. तुम्ही लुधियानामध्ये राहत असेल तर नक्की भेट द्या. हे बघा रुद्राचं. मी हातामध्ये घड्याळ घालून गेले होते. पण रुद्राच्या हातात काहीच नव्हतं खेळायला, म्हणून त्याला काहीतरी दिलं होतं. आम्ही एका दुकानामध्ये गेलो. तर रुद्र पप्पाला कपडे घ्यायचेत म्हणून आपलं बघत बसला होता. त्याच्यानंतर परत बाहेर आलो. तिथं आम्हाला बोर व्हायला लागलं. त्याच्यानंतर बघा हे परत ते चालू झालं होतं खेळायचं. म्हणले चला. मग रुद्रच्या पप्पाने त्याला फोटो काढायला सुरुवात केली. त्यांनी फोटो काढायला घेतले त्याला. मी बघा लेडीजच्या म्हणजे कपड्या दुकानामध्ये आम्ही शिरलो. तर खूप कलेक्शन आहे. खूप मस्त मस्त कपडे आहेत. खूप फ्रॉके आहेत. मला असं बघून खूप भारी वाटलेलं. काही घेऊ काही नाही होत होतं, पण आम्ही फक्त बघण्याचाच एन्जॉय केला. रुद्राचं आपलं चाललं होतं, त्याच्यानं आम्ही फोटो काढले. रुद्राच्या पप्पाने खूप स्टाईलमध्ये फोटो काढले. हे बघा. त्यांना अशी सवय आहे, ते मॉलमध्ये जातात फिरायला. पण मी पहिल्यांदाच गेले होते, त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटले होते. हे आमचा छोटा डॉन, त्याला पण गॉगल घेतला होता. त्याचं पण चाललं होतं. त्याच्यानंतर ना आम्ही लहान मुलांच्या मस्ती झोनमध्ये शिरलो. तर तिथं खूप असे गेमिंगचे स्पॉट होते. खूप मस्त मस्त होते बघा. जसं आपण मोबाईलमध्ये खेळतो तसे ते सगळे गेमिंग स्पॉट होते. असं लाईटी वगैरे बघूनच डोळे दिपले होते आमचे. खूप बघायला मस्त मस्त होतं तिथं. खेळ पण खूप छान छान होते, पण आम्ही काही ट्राय केले नाही. तिथं आधीच गर्दी होती खूप, त्यामुळे आम्ही बघायचं फक्त काम केलं. इथं काहीतरी मोटर कार असं काहीतरी खेळ होता. हे आम्हाला खूप मस्त वाटलं. हे बघा, ह्याच्यामध्ये बसत आहेत, ते वरती घेऊन जात आहे, नंतर खाली येते. खूप मस्त होतं हे बघायला. ह्याच्यामध्ये बसल्यानंतर भीती वाटेल म्हणून आम्ही काही बसलो नाही त्याच्यामध्ये. रुद्राचे पप्पा म्हणले चला आता. मग आम्ही परत निघालो, कारण की आम्हाला भूक खूप लागली होती. मग तिथं आम्ही जेवणाच्या साईडला गेलो. तिथं पण गर्दी खूप होती. आम्हाला कसं तरी टेबल मिळाला म्हणून आम्ही बसलो होतो. तर रुद्रात चाललं होतं खेळायचं तिथं पण. त्याला मेनू कार्ड दिला. तो मेनू कार्डसोबत खेळत बसला. तोपर्यंत रुद्राचे पप्पा ऑर्डर द्यायला गेले. ऑर्डर देते तोपर्यंत आमचं तेच फाडायचं चालू होतं. तोपर्यंत ऑर्डर आली. मस्तपैकी आम्ही बिर्याणी मागवली. ती बिर्याणी खाल्ली. रुद्राला काहीतरी नादीगुडी लावलं होतं. मोबाईल दिला होता, पण तो मोबाईल सारखा खाली फेकत होता, कारण की त्याला नको होतं ते. तिथलं वातावरण बघून तेच बघायला चाललं होतं. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मस्तपैकी खाली आलो. खाली येताना खूप भीती वाटायची, का
तरी पण रुद्राच्या पप्पाने मला धीर दिला. त्यामुळे मी इकडे तिकडे बघत आपलं खाली उतरले. पहिल्यांदा भीती वाटली, पण नंतर काय वाटलं नाही. अशा प्रकारे आम्ही खाली आलो. मॉल इतका मोठा होता की फिरून फिरून दमायची वेळ आली माझ्यावर. कपड्याची पण दुकानं खूप होती त्याच्यामध्ये. हे लहान मुलांची खेळणी होती, त्याच्यावर ते बसून ते सगळे हे करत होते. पण रुद्राला काही आम्ही बसवलं नाही, कारण रुद्र रडल म्हणून. हे बघा किती मस्त आहेत. लहान मुलांची तर ट्रेन पण होती. रुद्राला आम्ही त्याच्यामध्ये काय बसवलं नाही, कारण की रुद्र खूपच लहान आहे. एवढं लहान मुलं तरी बऱ्यापैकी 2-3 वर्षांची मुलं होती त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर छोटे स्टॉल लागले होते. इथं गार्डन बघून तर मन असं तृप्त झालं, खूप मस्त वाटायचं. तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.